गडीवरचे जेवायचं या. मग आता काय आंबे झाड येतं तर म्हणलं आता एक आंबा तोडून घेऊ आपल्याला खायला भाकरी संग बरं का. चांगला मोठा बघून घेतो. कसं काय आंबा आता ह्यातला कोणचा घेऊ गार सावलीचा घेतो एक. हो का आंबा घेतलाय भाकरी संग खायला. कसं आहे चारा भरायचा दिवस आहे तर आता इकडे तिकडे फिरवावं लागते ते मेंढर. तर आता ही ज्वारी जरा नाही ज्वारी काढून गेलेली आणि फुटवा खाते ते मेंढर बरं का. आता इताड फुटवा आलेला आहे ज्वारीचा. अगदी आरामशीर मेंढर दिवसभर खाते तर ज्वारीचा फुटवा. कुठं मक्काची वावर आता इथं खाली मक्का काढलेली मका थोडा कोपऱ्यात राहिली तर त्यात गाबाळ जास्त जे काय भेटल ते चारायचं. कशी काय शेळी खाते रप्पा रब डायरेक्ट. हे असं लागतं आमच्या मेंढ्याला आणि शेळ्याला. हे माझा बालिंगा बरं का. बंडा बंडा सकाळ सकाळी 8 वाजता सोडली आणि मग 11 वाजले तर आता 11 वाजेपर्यंत चारून भरून एकदम व्यवस्थित आपण चाललोय आता पाण्यावर बरं का. ए खाली जाऊन दे सरळ खाली जाऊन दे सत्तर खाली जाऊन दे. अजून मोठ्या पाण्यावर नेली म्हणजे कसं पाणी पिती तर. आता उन्हाळ्या दिवसाचं कसं आहे पाणी म्हणलं की बघा असे पळणारच मेंढर. पाणी लय जीवाचं सगळं कारण तापते तर दिवसभर मोर पळती तर मेंढर पाण्यासाठी. माग सुद्धा बरीच लांब राहिली ते. कुकडीचं पाणी सुटलं होतं म्हणतात बरं का. तर यंदा लय पाणी येड्यागत वाढ्याला म्हणजे काय असं मस्तपैकी पाणी पिती ते मेंढर. पाणी पिली की आता सावलीला हाणायची ते आणि जेवण करायचे बरं. हो कोयताळाची झाड आहेत मोठाले ती इडी बाबळ म्हणतात. ते येड्या बाबळीच्या झाडाखाली मस्तपैकी जेवायचं. आंबा कांदा आणि भाकरी काय दिली तर त्यांनी गरणं त्या भाकरी. तर अशी शिळ फुकली शिट्टी वाजवली की मेंढर शांत पाणी पितीत बरं का. आता बरं का थंडगार सावलीला आलोय बरं का. लिंबाच्या झाडाखाली आणि कोयताळाची झाडं बिड आहेत. शेंगा वेंगा एकदम टाकाटक मध्ये येतात. 4 शेंगा खातील आणि सावलीला बसतील आणि या ठिकाणी आपण जेवण करायचं बरं का. हो का आता मस्तपैकी सावलीला मेंढर बसली तर पाणी बिनी पाजली सकाळ धरणं चारली भरली. आपण काय कालवण आधी थापूळ आहे आणि आमचं थापूळच आहे. तुमचं थापूळ आहे. बरं मित्रांनो आता ही मेंढर चालली जाय दुहायला पाटवाडीला तळ्याला आणि आता जेवायचं काम चाललंय आमचं. आता हे मस्त आता ही बकरी बिकरी दुहायची व्यवस्थित मेंढर. अरे ह्या सगळ्यात चपाती द्या लांब मेंढर आणली द्या 10-12 किलोमीटर आहो. आता चालवीत न्यायची धुवायची माघारी न्यायची चालवीत उन्हाच्या आंधीनं आता बसलो जेवाय. या मित्रांनो जेवायला ओके मी करतो चालू दाना करा करा का होड होड मान. हे असं आमचं चाललंय बाबा जेवणात. आता तर जेवणात काय काय आहे चपाती थापूळ आंबा कांदा. आणि कांदा. अगदी आरामशीर सावलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून जेवायचंय. या जेवायला आणि कसं जरा आपण तुम्हाला कैरी 70 तुले कैरी खावांशे का. खाई घे पटापटा. आता लांब जायचे चालायचे आपल्याला.
इतकं भयानक कडक ऊन आहे का नाही. खरंच ह्या लक्ष्मीच्या जीवाची लाय होती बरं का. पण त्याच्या पोटासाठी आपल्याला फिरावंच लागतं. रगड जीवाची लाय होती पण सावलीला बसवून जमत नाही. त्यामुळं त्यांच्या मागं आम्हाला बी फिरायला लागतं. आणि ह्या उन्हाचं लय अवघड आहे. जीवाला लय 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 बेमाप त्रास होतो बरं का. उगाच ही लक्ष्मी सांभाळायचं एवढं सोपं नाही. तर आता कातारली तर मेंढर कातरून झालं 10 दिवस. तर या 10 दिवसात आम्ही 3 वेळा तर मेंढर धुली बाबा. आता हे तिसऱ्यांदा आली ते. आज एक 8-10 दिवसांनी परत धुईची. म्हणजे कसं उन्हाळ्या दिवसाचं घाम असते तर मेंढर घाम असली का की उन्हाने तापल्यावर तडाकते. तर त्यामुळं आपली 4-8 दिवसाला धुली की बरं पडतं. गार वाटतात. या उन्हाची मेंढर चालत सुद्धा नाही ते बरं का. पण आपली हळूहळू डेगी चारीत न्यायची. आता ह्या मेंढराचं कोखरं घरी ठेवलंय बारका असल्यामुळं तिला आठवण आली पिल्लाची तिच्या. ती वराडती. डोंगर माथ्याच्या रानाने चालत निघालो आणि तळ्याजवळ आलोय बरं का. तर ह्या ठिकाणी करवंदीचं झाड आहे आणि ह्याच्या शेजारी माडून का निडून काय म्हणते त्याला काय आपल्याला म्हणजे नाव नाही सांगता यायचं. पण ह्याला आहे ना फळं येतात. फळं बरं का लाल फळं येतात. काटेरी लाल फळं इतकी भारी लागतात का नाही टेस्ट. पण आता इथं काय फळं भेटत नाही त्याला. आता नाही तर बरं का आली नाही त्याला. त्यामुळं नाही तर ह्याचं खायला फळं इतकी गुळमट गोड लागते. आणि ही आपली काळी मैना करवंदाला अजून भरपूर टायमिंग आहे. भरपूर ही सगळी झाडं जी दिसते ते ना ही सगळी करवंदीची जाळीच आहेत बरं का. आता तळ्यात मेंढर पवनी घालायची तर खाली दिसते पांढरे तळ. आता पुढे एक त्या निवडुंगाचं झाड आहे. त्याला जर समजा ते लाल असलं ना तर आपण खाणार आहे. अरे दिसतंय राव. हाय ओके. अगदी मनासारखंच झालं म्हणायचं. आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलं बरं का. तर या निवडुंगाच्या झाडाला बघा ही बारीक फळे. ह्याला लय काट जबरदस्त असते. आपण खाणार आहे बरं का. बघा हे चला आपण खाणार आहे मस्तपैकी. त्याच्या ज्या कुसा आहेत का त्या कुसा काढायच्या आपण आणि नंतर मग खायचं बरं का. तर हे रानमेवा जे आहे ना हे सोलून घेतलाय बरं का एकदम व्यवस्थित आपण. कारण त्याच्यावर जे काटा असते ते काटा एकदम व्यवस्थित काढावं लागते. नाही तर जिभेला हाताला टोचलं की निघत नाहीत. त्याला लय जपून सांभाळून खावं लागतं. आता मी खाणार आहे तुम्हाला दाखवतो चला. तर हो का हे जी झाड आहे ना हा रानमेवा हे फक्त आपल्या तळ्यांच्या कडेला पाण्याच्या ठिकाणी आणि डोंगर माथ्यावर भेटतो बरं का. तर या ठिकाणी आपण मस्तपैकी सोलून घेतलं. काटा जिभेला टोचलाय ते निघायचं जरा कठीणच आहे. आता तरी पण खातो बरं का. एक नंबर लागतं बरं का. फक्त विषय असा आहे त्याचा काटा मात्र एकदम जपून काढायचा. त्याच्यावरचं जे काटा असतात ते जर काटा नाही जपून काढलं नाही खाल्लं व्यवस्थित ते फक्त तोंडाची आग. बिया त्याच्या टाकून द्यायच्या. रसिक माय बापू आपली मेंढर हो काय अशा प्रकारची सवय आहे बरं का मेंढराला पवनी घालायची. 70 आपला शूटिंग काढतोय आणि मी आपला मस्तपैकी मेंढर बोलावली. आता पलीकडे गेलं होतं म्हटलं जर समजा नाही शिरली तर हाणायची. पण हाणायची काही गरज लागली नाही. मस्तपैकी मेंढर इथे आता दमादमानी आम्ही आता डोकी बिकी बुडावतो. तर अशा प्रकारे आम्ही मेंढर धुतो बरं का. तर तिथे आपली बायडी दारूच होतो. बायडी आणि आपाची डवळी वांढरी मिंडी आहे बरं का. ही आड्याची वांढरी मिंडी त्या 2 मिंड्या एक नंबर मिंड्या का पवार एक नंबर.
तुफान पाणी पडेल पाणी पडेल आपण चांगलं पाणी घरदार सोडल या नाती गोती तोडलिया घरदार सोडल या नाती गोती तोडलिया देवासा काळ या धनगरी जीवनाला देवा असा काळ यो धनगरी जीवनाला धनगरी जीवनाला काट कुट पायामध्ये ठेस दगड धोंडा काट कुट पायामध्ये ठेस दगड धोंडा छोटस बाळ छोटस बाळ बिराडावर छोटस बाळ तरी सुद्धा देवायो अन्यायी संपत नाही मला उगच का म्हणत्यात मेंढ पाळ मला उगच म्हणत्यात का मेंढ हे पाळ काट कुट टोच त्यात फिरतो रानुमाळ ठेस दगड धोंडा लागे फिरतो रानुमाळ मी फिरतो रानुमाळ मी फिरतो रानुमाळ उगच म्हणत नाही मी मेंढपाळ हो मी मेंढपाळ हो मी मेंढपाळ कसं वाटलं दोन शब्द मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. पवनी घातली मेंढर आणि बाहेर काढली आणि बसल्या बसल्या सुचलं म्हणून मी तुमच्या समोर सादर केलं. मोडकं तोडकं आहे पण कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर चला पाहूया आता पुढचं नियोजन करकट. तर रसिक हो आता निघालोय बघा आपण मेंढर धुवून बिवून आता वाड्याच्या दिशेने बरं का आपल्या मुक्कामाच्या दिशेने. तर जाता जाता ह्या ठिकाणी योग पक्षी माळडोक बरं का ह्यो भला मोठा पक्षी कसा काय आपला माळडोक म्हणते. दिवसभराचा दिनक्रम एकदम सुंदर असा झाला बरं का. मेंढर मस्तपैकी धुवून बिवून आणली त्या आणि आता तांबाड्याच्या रानात चाललो या. तर नगर सोलापूर हायवे बरं का हा आपला नगरवरून सोलापूरला गेलेला करमळे मार्ग. आता ते हायवे क्रॉस करायचे. चल 70 गाड्या बघून मोर खालीवर गाडी बघ चल. तर भला मोठा हायवे गाडी बघ गाडी खालनं वरनं. तर हायवे क्रॉस करायचं म्हटलं का नाही एकदम व्यवस्थित जावं लागतं. भल्या मोठ्या मोठ्या गाड्या तुम्ही पाहू शकता आहे का केवढी गाडी चालली ती. मेंढर क्रॉस करायचे म्हणले की लांबची लांब गाडी असली का हात कर गाडीला हात कर. चल 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 हात कर. हात केला की गाडी अशी एकदम मस्तपैकी थांबती. इकडं नगर आणि पुढं सोलापूर मार्गे ट्रक आला बरं का. पुढं लय ट्रक आली ते बोला 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 बोला. ओके बघता बघता 4-5 गाड्या उभ्या राहिल्या आणि या ठिकाणी माल आणि चौधरी राजस्थानी हॉटेल आहे बरं काय ते. या ठिकाणी काय असं ट्रक ब्रेक जेवाय थांबती तर त्याच्याकडे आम्ही भरपूर वेळा जातो पण राजस्थानी जेवण काय आपल्याला आवडत नाही. एकदा घेतली होती शेवभाजी पण ती काय टेस्ट लागली नाही. मेंढर चारायची कुठं नाही कुठं चारायच्या शोधात फिरत 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 दिवसभर चालायचं. तर
आणि संध्याकाळ जेव्हा काही लहान लेकर आपली मस्तपैकी झोपली तर आकुबाई का तोंडातलं बोट काढ बाळा ए. तर आमच्या आकुबाईला तोंडात बोट घालायची सवय लागली. ते तुटताना बरं का. तर पुढल्या वेळेस तिला इंजेक्शन चांगलं द्यायचं या बोटाला. हा बोटाला इंजेक्शन द्यायचं ना. होय बाई इंजेक्शन द्यायचं ना बोटाला. इकडं ही 3 लेकरं झोपली तर मस्तपैकी काय खेळतंय आणि आई बसली त्यांच्याकडं. इकडं अनुसाय चाललाय चहा. अयो बाई अनुसाया चाललाय का चहा. लयच वारं सुटलंय ना आज. पावसाचं वातावरण झालंय. कसं काय करायचं मग आता. कुठे जायचं हा कडक्याव. कुठे जायचं कडक्याव म्हणजे खात नाही म्हणून कडकीव जायचंय तिला. होय बर. माणूस म्हणतो ना वाळून चाललंय ते कडकीव झाले. होय बाई. आणि तू खात का नाही मग. खाय ना होय. अरे देव. तर बघा वांडूळ चूल पेटून कठाळी आता येडी वाकडी कस तरी चूल पेटावली. आखू माझी आली ना चूल पेटवायला. हा आकुबाईने दोघीने चूल पेटावली. आता ते चिया बनवायचं चाललंय. आणि विषय काय झाला मागाशी. आता चेला जळा लागा ना तर बाकरीला तर कसा लागायचा. काटा मोडला लय जोरात लागा मला येड्यागत प्रश्न. तर या ठिकाणी मगाशी मेंढर दुधताना काटा मोडलाय बरं का. हो का ह्यो काटा आहे. पायात काटा इतका जबरदस्त काटा आहे की बाबा नेमका हो का या अंगठ्या थांबाय दमदम दुखतोय. ह्या अंगठ्याच्या शिरच्या नेमका खाली बरं का इथं अंगठ्याच्या कडला. आता हे अंगठा असं जर असं हलवायचं म्हणलं ना तरी शिरव ताण येतोय लय दुखतोय येड्यागत. बघा पाण्यात काटा मोडलाय मगाशी बरं का. आता सकाळ तर कसं काय चाला येतंय का नाही काय माहिती. ते आलंच नाही झालं. आलं वाळून गेलंय काय रे. थोडं टाके टेस्टी लागतो आला असल्याच्या. वाळले बरं चेत लागला आटायला. काय कराय बसली असं. स्वयंपाक करते होय तू. अगं मम्मी स्वयंपाक करते का तू. हा त्या गामील्यातला दुधाचा डबा आणखी ते भाऊ घेतच लयच पियाक बसलंय काय रे. सकाळचा पूर्ण लागतो काढलेला गदाळाचं काय सुसून द्यायला. मस्त साय आली राव खरबूस. तुला नाही ना प्यायचं बेबी. बस का बस झालं. माझा लाड. आय आय झाला काही गदळ गेली काय ते. मग काय वारच तसलं सुटले आता काय करायचं. थोडं चे झाला की हा? थोडं झाला ना काय. आकू आले आले आले. कोणाला चे प्यायला बोलावतो. कोणाला बोलावती बाई. मित्रांना मन बर बघा आयला मारते. मग. आजीला आजीला आजी गंची पप्पाची आजी गंची त्या आजीला हाक मारतो. यायची आपल्याला मला पान दे ग. आता रसिक हो या अशा प्रकारे अनुसाने मस्तपैकी चहा बनवलाय बरं का. घट्ट मुट्ट थोडासा चहा प्यायचा आता काय लय प्यायचं नाही. मागाशी पिलोय. आईला वाटते
घेऊन येते का आपल्या हो का, असा मेंढराच्या दुधाचा विचार भरायला चहा बरं का, साय टाकी मला थोडीशी आत. मला आहे ना मलाई चहा खूप आवडतो बरं का साईचा. लय नका टाकू, थोडी टाक. कसं आहे या चहा प्यायला मित्रांनो. भरायला आपल्या वाटत आयला म्हणा पाणी पाहिजे आयला म्हणा पाणी पाहिजे काही तर काही पिली करायच्या शेत किती आमची देते तुला पण गप. काय म्हणतोय ते मला ते म्हणतोय. मला दे म्हणतोय चहा. बरं पे पे मला चहा सांग कसं काय झालाय. चांगलं झालंय मस्त झालाय ना हे. झालंय बाळा गप की. मग 70 चाललंय मोबाईल बघायचा. झालं का जेवण? बरं बरं